नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। तर आजचा विषय तुम्हाला शीर्षकावरून समजला असेल की नक्की आज आपण कशाबद्दल बोलणार आहोत आणि ती समस्या किती खूप कॉमन आहे। आणि ही समस्या इतकी कॉमन असते कारण की आपल्या नॉर्मली जीवनात ही समस्या आपल्याला नेहमी जाणवते, पण त्यावर उपाय काय करायचा, कसा करायचा आणि आजचा उपाय अगदी खूप स्वस्त आणि खूप सोपा असणार आहे। परंतु ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। आपल्या नॉर्मली स्किन टाईपमध्ये मोस्टली मेनली अशा तीन स्किन टाईप असतात, एक कोरडी, एक तेलकट आणि एक कॉम्बिनेशन, म्हणजे या पोर्शनमध्ये तेल येतं आणि नॉर्मली चेहरा ड्राय असतो। आता या तिन्ही रूपामध्ये प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या असतात। कोरड्या त्वचेमध्ये एक गोष्ट कॉमन असते की खूप ड्रायनेस जाणवतो, म्हणजे कोणतेही जर क्रीम लावलं ते लगेच पूर्ण नॉर्मल होऊन जातं आणि चेहऱ्याची जी स्किन आहे खेचल्यासारखी वाटते। तसंच जर ऑइली जर आपली स्किन असेल तर आपल्याला एक समस्या जाणवते, ती म्हणजे पिंपल्स येणे किंवा खूप जास्त ऑइल प्रोडक्शन होणे। पण यावर उपाय काय आणि हे आपण काय कमी करू शकतो जेणेकरून या समस्या आपल्याला येणार नाही। यासाठी मी जे 2 मास्क तुम्हाला सांगते आहे ते आठवड्यातून मी 2दा जरी केले, नॉर्मली आठवड्यातून एकदा जरी केलं तर तुम्हाला खूप फायदा होणार आहे। आता ते काय हे जाणून घेऊया। द फर्स्ट जे कोरड्या त्वचेसाठी असतं त्याच्यासाठीचे आपण एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे आपल्याला अंड वापरायचं आहे। नॉर्मली जर तुम्ही अंड वापरत नसाल पण आपल्याला फक्त चेहऱ्याला लावायचं आहे, त्यामुळे अंड्याचा पांढरा आणि जो पिवळा भाग तो अलग करायचा। स्पेशली पांढऱ्या भागामध्ये आपल्याला जर कोरडी त्वचा असेल तर खोबरेल तेल असेल किंवा आल्मंड ऑइल असेल, यापैकी कोणतेही ऑइल तुम्ही टाकू शकता। छान मिक्स करायचं आणि तो गर आपल्या चेहऱ्याला लावायचा आणि साधारण 15 मिनिट तसाच ठेवायचा आणि छान थंड पाण्याने किंवा थोडं कोमट पाण्याने आपल्याला ते पुसून काढायचं आहे। याने तुमच्या स्किनवरती ग्लो येईल। तुमची जी त्वचा कोरडी दिसत होती ती ऑइल टाकल्यामुळे ना थोडंसं त्याला एक्सेस ऑइल मिळाल्यामुळे ती चेहरा छान ग्लो होईल, ओढल्यासारखं होणार नाही किंवा तुम्हाला एकदम ड्रायनेस जाणवणार नाही। हा मास्क खूप उपयुक्त आहे, तुम्ही करून बघा, तुम्हाला खूप फरक जाणवेल। पण तुम्हाला हे सातत्याने करावं लागेल, तुम्हाला आठवड्यातून एकदा किंवा 2दा केलं तरी चालेल। दुसरा जो मास्क आहे तो अगदी ऑइली स्किन टाईप आहे त्यांच्यासाठी आहे। त्यांनी काय करायचं आहे, सेम अंड्याचा गर सेपरेट करायचा, येलो आणि व्हाईट पार्ट, आणि जो व्हाईट पार्ट आहे त्यामध्ये तुम्हाला काकडीचा जो रस असतो तो टाकायचा आहे। तर काकडीचा रस तसाही खूप थंडगार असतो आणि अंड्याचे स्वतःचे खूप फायदे असतात। हे दोन मिक्स केल्यानंतर सेम कोरड्या त्वचेसारखं तुम्हाला तो मास्क लावायचा आहे, 15 मिनिट राहू द्यायचा आहे, त्यानंतर तो वॉश करायचा आहे। याने तुमचं एक्सेस ऑइल जे प्रोडक्शन होतं ते कमी होईल, तुम्हाला जे पिंपल्स येत होतात किंवा तुम्हाला खूप ऑइलनेस जाणवत होतं ते सुद्धा होणार नाही। आणि कॉम्बिनेशन जर स्किन असेल तर तुम्ही यापैकी कोणतेही मास्क लावू शकता, कारण की त्या स्वरूपात ते तितकंच तुम्हाला मदत करेल। आता अंड हा असा पदार्थ आहे जो नॉर्मली खूप प्रोटीनयुक्त असतो, त्याच्यामध्ये जो व्हाईट पल्प आहे तो स्किनसाठी खूप छान असतो, जेणेकरून आपल्याला प्रत्येक पोषक तत्व आपल्या स्किनला देण्यासाठी खूप सुंदर असा हे मास्क असणार आहे। त्यामुळे जेव्हा आपण कोरड्या त्वचेसाठी वापरलं तर ऑइल यासाठी वापरलं, कारण की आपल्या जो ड्राय स्किन असतं त्याच्यामध्ये ऑइल प्रोडक्शन होत नाही, त्यामुळेच आपला चेहरा ऑइली असतो, कोरडा असतो। आणि जे ऑइली स्किन आहे त्याच्यात ऑइल एक्सेस प्रोडक्शन जास्त होतं, त्याच्यात पाण्याचं प्रमाण खूप कमी असतं, त्यामुळे आपण काकडीचा रस त्यामध्ये टाकलेला आहे, जेणेकरून काकडी ही पाण्याने 80 ते 90% पाण्याने असते, त्यामुळे त्याच्यासाठी आपण तो पदार्थ यूज केला आहे। दोघांचेही आपापल्या रीतीने खूप छान फायदे आहे आणि तुम्हाला हे दोन्ही मास्क वापरल्यानंतर इतका सुंदर इफेक्ट दिसणार आहे, जेणेकरून यानंतर तुम्हाला ही मास्क नंतर वाव आपली स्किन किती छान झाली आहे हा फरक नक्की जाणवेल। दोन्ही मास्क खूप सोपे होते, खूप कमी किमतीत होते आणि खूप इझी होते, तुम्ही करू शकता। आणि तुम्हाला हा मास्क आवडला असेल किंवा तुम्ही यूज केला असेल, त्यानंतर जर तुम्हाला फरक जाणवला असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा। परंतु त्याआधी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला फॅमिली खूप मोठी वाढवायची आहे। आणि जर तुम्हाला आणखी काही समस्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन। तोपर्यंत नमस्कार।